महायुती सरकारमधील कलंकित आणि वाचाळवीर मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी राज्यभरामध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जालन्यात देखील याच मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीनं जवळपास तासभर गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहे आंबेकर साहेब। आंबेकर साहेब, राज्यभरामध्ये ठाकरे गट आक्रमक होतोय। जे वाचाळवीर मंत्री आहे, जे कलंकित मंत्री यांच्या राजीनाम्यासाठी सरकार मात्र राजीनामे घेताना दिसत नाही किंवा तशा हालचाली देखील सरकारच्या पाहायला मिळत नाही आपल्याला। एक लक्षात घ्या की या राज्याचं जे सध्याचं सरकार आहे आणि या सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांचे एकूण प्रताप बघितल्यानंतर राज्यातल्या जनतेच्या माना शिरमेनं खाली गेले आहे की या मंत्रिमंडळातले जे तत्कालीन कृषी मंत्री होते, या कृषी मंत्र्यांनी अनेकदा माध्यमांसमोर येऊन काय उद्गार काढले की शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांकडून दिलेलं कर्ज ते मुलींच्या लग्नांसाठी खर्च करतात, साखरपुडे करतात। आता काही पाठीमागं वर्षण झालं तर ते म्हणजे का आता ढेकळाचे पंचनामे करायचे का? ते नंतर विधान भवनामध्ये जिथं अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा व्हायला पाहिजे जनहिताची, तिथं रमी खेळत बसतात आणि नंतर त्यांचं ते खातं काढून घेतलं जातं आणि ते रमी खेळतात, खेळ खेळतात रमीचा, म्हणून त्यांना क्रीडा मंत्री केलं जातं की हा खेळ ऑलिम्पिकमध्ये आला पाहिजे असं सरकारला काही करायचं असेल। त्यानंतर एक मंत्री आपल्या घरी बेडरूममध्ये बसून नोटाचा ढीग जो बॅगामध्ये आहे त्याची मोजदाद करतात, टावेलवर बसून, बनेनवर बसून। तिसरे एक मंत्री इकडे एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करायचा आणि ते मंत्री पालकमंत्री पद मिळत नाही म्हणून त्यांना एका जादू टोण्या करणाऱ्याने सांगितलं की आपण हे जर असं कांड केलं, कर्मकांड, तर तुम्ही पालकमंत्री व्हाल। त्यासाठी अत्यंत ते उघडे बम होऊन त्या जादूगारापुढे बसतात आणि कर्मकांड करतात, जादूटोणा करतात। हे सर्व महाराष्ट्रानं बघितले आणि म्हणून ह्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे। यासाठी विरोधी पक्षांनी सरकारकडे अनेकदा मागणी केली, सरकारनं दाद दिली नाही, म्हणून जनजागृती करण्यासाठी हा जन आक्रोश धरणे आंदोलनाचा आज या ठिकाणी कार्यक्रम होता। साहेब, तुम्ही अनेक दिवसापासून राजकारणामध्ये अनेक सरकार तुम्ही बघितले, विलासराव देशमुख असतील, आर आबा असतील, यांसारख्या मंत्र्यांचे राजीनामे क्षुल्लक गोष्टी किंवा छोटे छोटे गोष्टी घेण्यात आले। मात्र या सरकारची अशी काय मजबुरी की वाचाळवीर मंत्री, कृषी मंत्री कोकाटे आहेत, अनेक वेळेस वादग्रस्त विधाने केली पण राजीनामा होत नाही त्यांचा। संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, अशी अनेक उदाहरणं देता येईल। सरकारची काय मजबुरी असेल असं तुम्हाला वाटतं की सरकार राजीनामे घेत नाही मंत्री? तुम्ही एक लक्षात घ्या की याला नेतृत्व तर असावं लागतं। बाळासाहेब ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरेंनी युती सरकार आणलं, राज्याचे मुख्यमंत्री आज मनोहर जोशी सारखा एक निष्कलंक मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये अण्णा हजारेंनी 4 मंत्र्यांवर आरोप केले गैरप्रकारचे, ते सिद्ध झाले नाही। बाळासाहेबांनी ताबडतोब त्यांचे राजीनामे घेतले। शशिकांत सुतर, बबन घोलप असे 4 मंत्री होते, या चौघांचे राजीनामे घेतले। पुढे काँग्रेस गव्हर्नमेंट आली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते शिवराज पाटील चाकूरकर, पण एका गंभीर घटनेच्या अनुषंगाने त्यांनी कपडे बदलले 2 वेळेस, तर काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला। पुढे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले राज्याचे आणि अतिरेक्यांनी मुंबईमध्ये काही हल्ला केला, काही हॉटेलमध्ये जाऊन गोळीबार केला। विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये एका चित्रपट निर्मात्याला सोबत घेऊन गेले। थोडा आरोप झाला की मुलाचा चित्रपटा म्हणजे ह्या मुलाला चित्रपट काढायचा आहे या विषयावर म्हणूनच नेलंय। आरोप झाला की ताबडतोब त्यांचा राजीनामा झाला। आर पाटलांवर फक्त काय आरोप झाला की त्यांनी एक उद्गार काढले की बडे बडे शहरों में छोटी छोटी घटनाएं होती रहती। भाव वेगळा होता त्यांचा, पण तरी सुद्धा शब्द चुकीचे होते, ताबडतोब त्यांचा राजीनामा। कारण की त्या काळातलं गव्हर्नमेंट लोकभावनेचं आदर करणारं गव्हर्नमेंट होतं आणि आज लोकभावनेचा यत्किंचितही तुम्ही विचार करा ना, केंद्रामध्ये शेतकरी 1.5 वर्ष आंदोलन केलं तरी त्याची दखल घेतली गेली नव्हती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यावरून किती आंदोलन झाले। या राज्यामधले अनेक प्रकरण आज उघडकीस येत आहेत, पण सरकारला की चलता है आणि आमचं काय होणार आहे, ईव्हीएम हमारे साथ है, ही सरकारची भावना आहे। म्हणून जनतेला फाट्यावर मारण्याचं काम हे सरकार करतंय, पण मला वाटतं की निश्चितपणानं याचे परिणाम या हतबल सरकारला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भोगावं लागतील। ठाकरे गटाची आता इथून पुढे आंदोलन दिशा कशी असेल किंवा कसं असणार आता यापुढे? कारण सरकारच्या अगोदर देखील तुम्ही मागणी केली आहे विरोधी पक्ष म्हणून, सरकार काही ऐकत नाही। आता पुढची भूमिका काय ठाकरे गटाची? भूमिका म्हणजे एक लक्षात घ्या, या सर्व प्रश्नांवरनं की राज्यातल्या सामान्य नागरिकांना जागृत करण्याचं काम हे ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात येईल। की राज्यामधला भ्रष्टाचार जो सर्वसामान्यांपर्यंत लोक कळत नाही, त्यांना माहीत नसतं की सुप्रीम कोर्टाने एक निविदा रद्द केली। सुप्रीम कोर्टाला राज्याच्या
निविदेमध्ये हस्तक्षेप करावा लागतो. 3,000 कोटीनं जास्त दिलेली निविदा, त्यानंतर आता एक 37,000 कोटीनं जास्त दिलेली निविदा, ती सुद्धा आढाव्यामध्ये आलंय. असे 27 प्रकरण आहेत जे राज्याच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला त्यामध्ये आलेले आहेत. एवढा भ्रष्टाचार जर राज्यामध्ये होत असताना तुम्ही निवडणूक काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि ते आश्वासन पूर्ण केलं नाही आणि 40,000 कोटीनं अबोचे कामं तुम्ही गुत्तेदारांना देताय, हे सर्व सामान्य माणसांना कळालं पाहिजे, त्यांच्यामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे. यासाठी आम्ही आता गाव पातळीपर्यंत हे आम्ही लोकजागृती करू. नक्कीच हे होते जालन्याचे उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर. आणि खरं तर कलंकित जे मंत्री महायुती सरकारमध्ये त्यांचे राजीनामे घ्यावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलेले आणि महायुती सरकारच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार गाव पातळीवर नेणार अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अध्यक्षांनी दिलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.